मित्रांनो, आधारचं नवीन ऍप्लिकेशन कसं वापरायचं, आधार डाउनलोड कसं करायचं, आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा, याचबरोबर आपल्या फॅमिली मेंबरच्या आधारच्या संदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने अपडेट कशी करायची, या ऍप्लिकेशनच्या संदर्भातील एक सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट माहिती सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअर वरून आपल्याला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आधार. यासाठी तुम्ही सर्च करू शकता आधार. आधार सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला सुरुवातीलाच एक ऍप्लिकेशन दाखवलं जाते आधार. हा सिम्बॉल लोगो आपण या ठिकाणी पाहू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचं हे ऍप्लिकेशन आहे. याला आपल्याला काय करायचं, इन्स्टॉल करायचं. ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर हे साधारणपणे एक 80 MBचं मोठं ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन आपलं इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल केल्यानंतर हे ऍप्लिकेशन आपल्याला काय करायचे, ओपन करायचे. आता हे ऍप्लिकेशन आपलं इन्स्टॉलिंग होतंय आणि इन्स्टॉलिंग झाल्यानंतर आपण पाहू शकता आता आपल्याला हे ऍप्लिकेशन ओपन करण्यासाठी दाखवलं जातंय. ओपन केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी काही विचारलं जाणार आहे, ते म्हणजे परमिशन. याच्यामध्ये सर्व परमिशन आपल्याला ओके करावे लागणार आहे, ज्याच्यामध्ये कॅमेराची परमिशन द्यावी लागणार आहे. याच्यानंतर आपल्याला नोटिफिकेशनसाठी परमिशन द्यावी लागणार आहे, कॉलची परमिशन द्यायची आहे, SMS पाठवण्यासाठी परमिशन द्यायची, अशा सर्व परमिशन आपल्याला या ठिकाणी द्यायच्यात. आणि याच्यानंतर आपल्याला ऑप्शन येणार आहे बिगिन जर्नी नावाची. आता याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेले कंटिन्यू टू रजिस्टर. या कंटिन्यू टू रजिस्टर वरती क्लिक करायचे. 3 स्टेप मध्ये आपल्याला या ठिकाणी रजिस्टर करायचे. एंटर युअर आधार नंबर, त्याच्यानंतर सिलेक्ट सिम आणि ऑथेंटिकेट युअर सेल्फ फेस स्कॅन. अशा प्रकारे याच्यामध्ये आता आपल्याला सर्वात प्रथम आधार नंबर एंटर करावा लागणार आहे. याच्यामध्ये आपला जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर कन्फर्म आधार नंबरवरती क्लिक करायचे. पुढे टर्म्स अँड कंडिशन दाखवल्या जातील. या टर्म्स अँड कंडिशन पाहून आपल्याला कंटिन्यू वरती क्लिक करायचे. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे सिम जे असतील ते सिम दाखवले असतील. एकच सिम असेल तर आपल्याला डायरेक्टली मेसेज पाठवण्यासाठी दाखवलं जाईल. आता 2 सिम असतील तर आपला आधार लिंक असलेलं जे सिम आहे ते सिम आपल्याला या ठिकाणी निवडावं लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण सिम निवडलेले आणि कंटिन्यू वरती क्लिक केलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला SMS साठी व्हेरिफिकेशन होत आहे, मोबाईल नंबर व्हेरीफाय होतोय. हे झाल्यानंतर आपल्याला पुढे जे काही आपलं फेस ऑथेंटिकेशन आहे ते फेस ऑथेंटिफिकेशन करण्यासाठी सांगितलं जाईल. याच्यानंतर आपल्याला स्टार्ट फेस ऑथेंटिकेशन वरती क्लिक करायचे. आपल्या समोर कॅमेरा खुलणार आहे. कॅमेरा खुलल्यानंतर आपल्याला त्या कॅमेरामध्ये आपले डोळे मोठे करून दाखवायचे. पूर्ण फेस त्या ग्रीनच्या आतमध्ये यायला पाहिजे. आपलं फेस ऑथेंटिकेशन डोळे स्कॅन झाल्याबरोबर या ठिकाणी होणार आहे. हे झाल्यानंतर त्या डिटेल फेचिंग केल्या जातील आणि पुढे आपल्याला सक्सेसफुली दाखवलं जाईल की हे कोणाचं आधार आहे. आपलं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला या ऍप्लिकेशनला पिन जर सेट करायचं असेल तर 6 डिजिट मध्ये पिन सेट करण्यासाठी ऑप्शन या ठिकाणी दिली जाणार आहे. आपल्याला लक्षात राहील असा पिन आपल्याला याच्यामध्ये सेट करायचा आहे. पिन सेट केल्यानंतर पुढे आपल्याला डायरेक्टली आधार दाखवलं जाणार आहे. आपण पाहू शकता एकतर QR कोड अशा प्रकारचे एक आधार दाखवलं जाणार आहे आणि दुसरं आपल्या नावासहित आधार दाखवलं जाणार. आपण टॅप केल्यानंतर पाहू शकता दोन्ही आधार आपल्याला दाखवले जातात. खाली ऑप्शन येते डाउनलोड आधार. आता डाउनलोड आधार वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन येते मास्कड आधार, अनमास्कड आधार. दोन्ही प्रकारचे आधार आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये आपलं जे काही नाव असेल, आता समजा माझं नाव प्रभाकर आहे तर PRAB असे 4 अक्षर आपल्याला घ्यावे लागतील आणि जन्मतारखेची शेवटची 4 अक्षर. आता जन्मतारीख जर समजा 1980 असेल, 1990 असेल तर ती अक्षर आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहेत ओपन PDF करताना. म्हणजे आपल्या जन्माचं वर्ष आणि आपल्या नावाची पहिली 4 अक्षरं ही आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहेत. जे काही ऍप्लिकेशन आपल्याकडे असेल त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला हे आधार या ठिकाणी ओपन करायचे. आपण हे ओपन केल्यावर पाहू शकता आपल्याला आधारचे पूर्ण PDF, बॅक पेज, फ्रंट पेज, पूर्ण माहितीसह पूर्ण पेज आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये आधार डाउनलोड करू शकता. आता याच्या खाली आपण पाहू शकता होम, सिक्युरिटी आणि सर्व्हिसेस अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. याच्यामध्ये सर्व्हिसेस मध्ये आपण जर पाहिलं तर मोबाईल नंबर अपडेटची ऑप्शन आहे. मोबाईल नंबर अपडेट बद्दल आपण यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये 75 रुपयाचं शुल्क देऊन आपण आपला जो काही अस्तित्वात सध्या असलेला नंबर हा नंबर बदलू शकतो. जर आपल्याला नंबर याच्यामध्ये बदलायचा असेल तर याच्यामध्ये आपल्याला जर करायचं असेल तर कंटिन्यू अपडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करून आपल्याला पुढच्या प्रोसिजरमध्ये जायचे, ज्याच्यामध्ये आपला नवीन मोबाईल नंबर, त्याच्यावर आलेला OTP वगैरे टाकून ही माहिती भरून 75 रुपयाचं पेमेंट करून आपल्याला प्रक्रिया पार पाडायचं. याच्यामध्ये दुसरी जी ऑप्शन आहे ती म्हणजे ॲड्रेस अपडेटची. ॲड्रेस अपडेटमध्ये माय डॉक्युमेंट माहिती आपल्याला फ्रीमध्ये सध्या सर्व्हिस चालू आहे, त्याच्यामध्ये आपण माय डॉक्युमेंट अपडेट करू शकता. आणि फॅमिली मेंबरचे आधार आहे
की आधारमध्ये सुद्धा ॲड्रेस चेंज करायचा असेल तर ॲड्रेस चेंज करू शकता. माय डॉक्युमेंटमध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला ॲड्रेस प्रूफ द्यायचे, त्याच्यानंतर ते व्हेरीफाय करायचे, फेस ऑथेंटिफिकेशन द्यायचं आहे आणि 75 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर आपल्याला ही ऑप्शन सिलेक्ट होणार आहे, म्हणजे याची पूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार. याच्या व्यतिरिक्त रिव्ह्यू फॅमिलीज रिक्वेस्ट, जर समजा कोणी जर रिक्वेस्ट दिलेली असेल आपल्या फॅमिलीमधून तर ती रिव्ह्यू करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे. त्याचा जर आपल्याला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आपल्याकडे असेल तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी माहिती पाहू शकता. आता आपण जे काही पूर्वी डॉक्युमेंट अपडेट वगैरे केलेलं असेल त्याची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी याच्याच अंतर्गत आपल्याला खाली ऍप्लिकेशनमध्ये दाखवली जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आधारचं एक नवीन ऍप्लिकेशन आलेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या बाबी हळूहळू ऍड होत आहेत, ज्याच्यामध्ये पूर्वी फक्त मोबाईल नंबर अपडेट होता, आता त्याच्यामध्ये डॉक्युमेंट ॲड्रेस चेंजसाठी आलेली आहे आणि हळूहळू याच्यामध्ये आणखीन नवीन बाबी समाविष्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि जे जे काही याच्या संदर्भातील अपडेट येतील, माहिती येतील, ती माहिती सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.